आई गावदेवी अंदोशी विपक्ष जय बापदेव भेरसे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहिलं कर्णधार प्रशांत मोरे याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, त्यामुळे आमंत्रित केलं जातंय. आई गावदेवी अंदोशी या संघाला सलगच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करावी लागते. तर कसा खेळ असेल, कशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ रंगेल. पहिला चेंडू तर पूर्ण झालाय, दुसरा चेंडू आपण पाहतोय योगेश गायकर या चेंडूवर प्रहार करतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर, षटकार. यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ₹200चा पारितोषिक. त्याचा मानकरी ठरलाय मागच्या चेंडूवर योगेश. आणखीन एक मोठा फटका आला, यावेळी कव्हर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल. पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू निलेशजी कारलेकर. एक सुंदर गाणं पुन्हा एकदा आपण ऐकलं. 2 चेंडूवर 2 षटकार राहिले. ₹400चा मानकरी ठरला योगेश. हॅट्रिक षटकार होणार का? पुढचा चेंडू इथे गतीमध्ये बदल, लेंथ मध्ये बदल, जबरदस्त डिलिव्हरी, कमबॅक करणारा चेंडू. चाणक्ष बुद्धी आहे मिस्टर RPL ज्याला आपण म्हणतो, प्रशांत मोहरे, ज्याने नुकताच जी रायगड प्रीमियर लीग झाली यंदाचा हंगाम, तिथे बाईक हे बक्षीस त्याने पटकावलं. गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. आपल्या विभागाचं नाव ज्याने मोठं केलं तोच मिस्टर RPL. आपण पाहतोय गोलंदाजी सादर करत असताना 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 सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, इथे दैव देत आणि पुन्हा एकदा कर्म नेत. एक सोपा झेल मात्र निसटलाय. म्हणायला गेलं तर तेवढा सोपा नव्हता, परंतु एक हापच्याच म्हणता येईल. कलेक्ट झाला होता चेंडू जवळपास, परंतु हातातून निसटला. दुसऱ्यांदा संधी होती, तिसऱ्यांदा संधी होती. असं असताना माझ्या मते रोहन होता फिल्डर. रोहनच्या हातातून हा झेल मात्र सुटतोय. एक धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक एंड दिला जाईल सागर काटकर याच्याकडे. यावेळी मात्र कॅप्टन टू कॅप्टन असा बॅटल असेल. एका बाजूला आई गावदेव अंधेशी संघाचा कॅप्टन सागर काटकर, दुसऱ्या बाजूला जय बापदेव भेरसे संघाचा कॅप्टन प्रशांत मोरे. तर कोणता कॅप्टन यशस्वी ठरेल? मागच्या वर्षीचा NSC खानावच्या नाईटच्या स्पर्धेचा बायकर मॅन सागर ऑन स्ट्राईक. द गेम इज ऑन. इथे आपण पाहतोय जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाव्या यष्टीचा हलकासा बाहेर भिरकडला आणि एक धाव जी आहे अवांतर स्वरूपाची धाव फलकावर ऍड झाली. धरणे गुरुजींच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव फलक सांगितला जातोय. 14 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या वतीने जर म्हणायला गेलं, खऱ्या अर्थाने बॅटिंग करणारा संघ जो आहे यावेळी मात्र चांगली सुरुवात करतोय. पहिल्या सामन्यामध्ये खराब बॅटिंग झाली होती, इथे त्याची भरपाई मात्र करण्याचा प्रयत्न होतोय. इथे सफल झालाय सागर, परंतु तेवढी चाणक्ष बुद्धी, क्रिकेटिंग ब्रेनचा वापर करतोय. चेंडू स्टंप लाईनला तर टाकलाय, परंतु आतल्या बाजूला सुद्धा वळवलाय. इन स्विंग पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू मिस्टर RPL प्रशांत मोहरे यांच्या माध्यमातून. तर पहिले षटक पूर्ण झाले. 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिले होते. त्यानंतर एक वाईड चेंडू आणि एक धाव, अशा पद्धतीने 14 धावांचं हे षटक होतं. तर पाहायला जर गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा या निश्चितपणे 10च्या पलीकडे धावा ज्या या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये येतात आणि येतातच. क्वचितच आपण पाहतो जिथे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 धावा, 4 धावा, 5 धावा किंवा 10च्या खालोखाल हा आकडा जो आहे हा क्वचितच पाहतो. तर 14 धावा जर म्हटलं तर चांगल्या सुद्धा धावा आहेत, किंवा मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. कारण या ओव्हरमध्ये एकूण 3 चेंडू जे आहे निर्धाव पद्धतीचे सुद्धा होते. तर पॉवर प्लेचा आणखीन एक षटक आणि हाताळण्यासाठी सज्ज होतोय आपला स्थानिक गावचाच खेळाडू आहे, मॅन फ्रॉम जय बापदेव भेरसे, दर्शन पोवळकर. दर्शन हे मैदान दर्शनसाठी सुद्धा एक लकी मैदान आहे, ज्याने याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलरची जी सायकल आहे हे बक्षीस त्याने आपल्या नावे केलं होतं. तर चालू स्पर्धेमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी होणार? पहिला चेंडू आहे, ब्लॉक लेनची डिलिव्हरी आहे, पंचांकडे दाद मागितली आहे, कटाक्ष नजरेने पाहिलं गेलंय.
इथे एक धाव निश्चितपणे कंप्लीट झाली असती, परंतु कॉलिंग जे आहे तिथे कुठेतरी खराबी आपल्याला पाहायला मिळाली. अपील केली होती, परंतु स्टंप जो आहे, चेंडू जो आहे हा ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर आहे असं पंचांना कुठेतरी जाणवलं आणि या चेंडूवर योगेशला नाबाद ठरवलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव आलाय, हलकासा शफल होण्याचा प्रयत्न होता योगेशचा, त्याला अनुसरून आपण पाहिलं लोअर फुलरचा चेंडू जो आहे हा पॅड लाईनला टाकला गेला दर्शनच्या माध्यमातून. वळूयात पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा गती बदल केला होता, लोअर फुलरचा चेंडूच होता, परंतु यावेळी परिणामामध्ये बदल, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चेरकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानात आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे. पुन्हा एकदा योगेशच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार चौकार आपण पाहिला. एक कमबॅक करणारा हा फटका होता. पुन्हा एकदा ब्लॉकलाईनचा चेंडू आहे, यावेळी चेंडूला खोदून काढलंय, पाठवलंय वाईट डिश लॉंगऑफच्या क्षेत्राच्या बाहेर, जबरदस्त षटकार. थेट सुपर 8 मध्ये दाखल होईल. तत्पूर्वी आपण वळतोय चालू सामन्याच्या या दुसऱ्या षटकाकडे, जिथे पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू आलेला आहे. वन बाउन्स पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेबाहेर जाईल. आणखीन एक येतोय बहारदार चौकार. कारण वन मॅन शो पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून. इथे आणखीन एक प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि असा असताना बोल्ड आउट झालाय, त्रिफळा उद्ध्वस्त झालाय योगेशचा. योगेश बॅक टू द पॅव्हेलियन. सलामीचे फलंदाज जर पाहायला गेलं तर धावफलक जो आहे हा वेगाने पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत होते. वन मॅन शो सुरू होता योगेश गायकर याच्या माध्यमातून, ज्यानं एकूण 3 षटकार आणि 2 चौकार आपल्या बॅटमधून ठोकले आणि वैयक्तिक 27 धावांची खेळी जी आहे ही 10 चेंडूंमध्ये साकारली. तर टाळ्या वाजून योगेशचं नक्कीच कौतुक केलं गेलं. दरम्यान योगेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय आपल्याच स्थानिक गावचा हा खेळाडू, मॅन फ्रॉम आई गावदेवी अंदोशी, सुमित पाटील. नुकताच जर पाहायला गेलं तर मागच्याच आठवड्यात जी ग्रामीणची स्पर्धा होती मल्ल्यांच्या मैदानावर, तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आहे आई गावदेवी अंदोशी. तर त्याकरता सुद्धा मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय आणि चालू स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आई गावदेवी अंदोशी आणि त्याच्या समेत जय बाबदेव भेसे या संघाला शुभेच्छा देतोय आणि वळतोय चालू षटकाच्या पुढच्या चेंडूकडे. होतोय पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क दर्शन. इथे शफल झालाय सुमित, परंतु बॅटच्या कडेला चेंडू चाटून झेलबाद स्वरूपात बाद होईल. सोमित दोन चेंडू जे होते हे विकेट देऊन जाणारे चेंडू होते.
योगेश बाद झाला. त्यानंतर पहिला चेंडू होता, गोल्डन डक स्वरूपाचा चेंडू होता सुमित पाटील याच्यासाठी. परंतु योगेशने जे काही 3 षटकार ठोकले तर या कामगिरीसाठी महेशजी खानावकर यांच्या माध्यमातून जे पारितोषिक लागू केलं गेलं होतं ते कॉम्बॉक्स पाशी आलेलं आहे. एकूण 600 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे. तर सामना संपला त्यानंतर योगेशने आपलं पारितोषिक मात्र घ्यायचं आहे. याच्या आधी पहिलं आपण पाहिलं होतं की चंदू शेळके आई गावदेवी अंधोशी संघाचे कॅप्टन होते. त्यांनी या संघाला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी सुद्धा ठरवलं होतं. चालू पर्वामध्ये चंदूचाच साथी खेळाडू सराई गावचा सागर काटकर याच्याकडे सरपंच साहेब अर्थात चेरकर साहेबांनी कॅप्टनची जी जबाबदारी आहे ती मात्र दिलेली आहे. परंतु जो आपल्या संघाचा नावलौकिक आहे तो शाबूत ठेवण्यासाठी सागरला सुद्धा आपला क्लास दाखवावा लागेल. आपले जो बॅटिंग टॅलेंट आहे आपला जो फॉर्म आहे या वर्षीचा तो सुद्धा दाखवावा लागेल. परंतु काय घडणार काय बिघडणार कोणता खेळाडू चांगला खेळ करणार गोलंदाज की फलंदाज. ऑन द मार्क पुन्हा एकदा मिस्टर RPL प्रशांत मोहरे. पहिला चेंडू षटक क्रमांक 3 जबरदस्त डिलिव्हरी वॉट अ डिलिव्हरी. हलकासा स्लोअर वनचा पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळी उजव्या बाजूला वळसा घेतोय. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू होता. समोर एक दांडगा फलंदाज उभा असताना आपण पाहतोय त्याचा विचार न करता आपण मात्र आपला क्लास जो आहे त्याला अनुसरून गोलंदाजी करायची या इराद्याने या मनसुब्यानं मिस्टर RPL प्रशांत मोरे याच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी साकारली जाते. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम दर्जाचा होता. वळतोय पुढच्या चेंडूकडे. इथे सफल झालाय पद्धतीचा फटका होता. इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय सुंदररित्या टोलावला होता. परंतु या चेंडूवर येईल मात्र एकच धाव. फिल्डर तिथे तैनात केला गेला होता. पाहायला जर गेलं तर सागरचा खेळ कशा पद्धतीचा आहे. चौफेर फटकेबाजी करतो. 360 रिजन मध्ये तो फलंदाजी करतो. लेदर क्रिकेटचं नॉलेज ज्याच्याकडे आहे एक टेक्निकल बॅट्समन सागर आहेत. परंतु त्याच्या पद्धतीने फिल्डिंग सुद्धा सजवली गेली आहे. इथे पुढचा चेंडू आहे बघा. फसवलंय जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय. मोठा फटका येत नाहीये. प्रशांतला जर टप्पा गवसला तर मोठ्या मोठ्या फलंदाजांना त्याने आपल्या टप्प्यावर नाचवलंय. आपण RPL मध्ये सुद्धा पाहिलं होतं. वारंवार प्रशांतच्या गोलंदाजीवर विकेट जाताना आपण पाहिलं होतं. बॅट्समन मोठा फटका खेळण्याच्या नादात मिस टाइम होत होते. 38च्या आसपासच बरेचसे झेल आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिले होते. त्याची पुनरावृत्ती इथे सुद्धा होताना दिसून येते. इथे पुन्हा एकदा खराब कनेक्शन आहे परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावा होतील 2 बाद 31. इथे मात्र स्कोअर बोर्ड जो आहे हा थोडासा थांबलाय किंवा संत गतीने पुढे जातोय. जसं आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव जमा करून स्कोअर बोर्ड जो आहे हा पुढे सरकवला जातोय. परंतु ते तळ भरणार का. मोठे फटके अपेक्षित असेल. फलंदाज संचित ऑन स्ट्राईक असेल. इथे बघा पुन्हा एकदा संचितला फसवलंय. थोडीशी ब्लाइंड फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न होतोय. मागच्या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन मोरिया मल्ल्याण आयोजित स्पर्धा होती मल्ल्यांच्या मैदानावर. तिथे उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार संचितलाच आपण जाहीर केला होता. 68 धावा त्याने त्या संपूर्ण स्पर्धेत जमा केल्या होत्या. यावेळी मात्र पूर्णतः बॅकफुटर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर गोलंदाज सुद्धा तेवढ्याच ताकदीचा मिस्टर RPL प्रशांत मोहरे. ऑफस्टंपच्या बाहेर अप्रतिम चेंडू. यावेळी तेच तर्रार चेंडू. पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं जरी असला तरी सुद्धा हा वैद्य चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. निर्धाव चेंडू आहे. जबरदस्त डिलिव्हरी किंवा जबरदस्त ओव्हर संपूर्ण षटक जशा पद्धतीने हाताळलं. या संपूर्ण ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर 4 निर्धाव चेंडू होते आणि 2 चेंडू जे काही खेळले गेले त्यामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या संघाचा कर्णधार प्रशांत मोहरे याच्या माध्यमातून. 3 ओव्हर पूर्ण झाल्यात. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्ड सांगतोय श्री सुधीरजी चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंधोशी या संघाची आतापर्यंतची धावसंख्या 2 बाद 31. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सागर अजूनही मैदानात स्थिरावलेला आहे परंतु सागरकडे पुरेशी स्ट्राईक जी आहे ही आलेली नाही आहे. जेणेकरून आपण पाहतो की सागरला स्ट्राईक पासून वंचित ठेवले. आलेली नाही म्हणण्यापेक्षा वंचित ठेवले. कारण जो सागरचा साथी खेळाडू जो कोणी असेल त्याच्याकडेच स्ट्राईक एंड आपण पाहिला. त्याला डॉट चेंडू खेळताना आपण पाहिलं. योगेशने एक 1 मॅन शो दाखवला होता परंतु योगेश बाद झाल्यानंतर स्कोअरबोर्ड मात्र थांबलेला आपण पाहतोय. येणारा षटक 4थं षटक असेल. गोलंदाज असेल सुयोग पाटील मॅन फ्रॉम कुरुळ.
कुरुळचा एक नवोदित चेहरा, मागच्या 2 ते 3 वर्षापासून गोलंदाजी क्षेत्रामध्ये त्याने आपलं नाव कोरलेलं आपण पाहिलंय. शुभम पाटीलचा छोटा बंधू राज, इथे बघा यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, सागर काटकर. सुयोग हवी ठरतोय. पहिल्याच चेंडूवर सागर काटकरचा त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. आपल्या नावे त्याची विकेट करतोय आणि आपल्या संघाला फंटफुटर आणण्याचं काम करतोय. सामना मात्र फसलाय आई गावदेवी आंतोशी संघासाठी. पुन्हा एकदा धावफलक नक्कीच थांबलाय. योगेश शेळके नवीन फलंदाज यंदाच्या हंगामात धावांचा वर्षाव करतोय, परंतु ती जी आहे पूर्तता ही आता सुद्धा करावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु गती बदल. व्हॉट अ टॅलेंट. काय नवे चेहरे, काय एमर्जिंग टॅलेंट आपण पाहतोय आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये. हेच खेळाडू जे आहेत हे आपल्या विभागाचं नाव मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मोठं करतील. मग ती स्पर्धा APL ची असो, अलिबाग प्रीमियर लीग किंवा PNP चषक असो किंवा दमदार आमदार प्रीमियर लीग असो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुयोग, फुल्लर लेनचा चेंडू आहे. पंचांनी या चेंडूवर आक्षेप नोंदवलाय. चेंडू नो आहे. आम तो आम, गुथली ओके दाम. डोळे पाहायचा नीट. चेंडू आहे फ्री हिट. पुन्हा एकदा लोअर फुलर रेंजचा चेंडू होता. गती बदल जरी असला तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर ऑफ द रिजन, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. दणदणीत खणखणीत योगेश ब्रँडेड चौक. संघ नक्कीच कमबॅक करतोय. एक संजीवनी चौकार ज्याला आपण म्हणू शकतो. धावा येणं बंद झालं होतं त्या क्षणी जर पाहिलं तर नो प्लस 4 धावा आल्या. त्यानंतर योगेशच्या बॅटमधून फ्री हिटच्या चेंडूवर सुद्धा 4 धावा आल्या. त्यामुळे ह्या संजीवनी धावा आहेत आंतोशी या संघासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक लाईनचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. त्याला खोदून काढण्याचं काम केलं योगेश शेळके याने. चेंडू जो आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अडवला जाणार. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. धाव फलक पुन्हा एकदा सांगतोय 3 बाद 42. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला आपण पाहतोय. स्कोअर बोर्ड जो काही थांबला होता तो मात्र पुढे सरकलाय. अजूनही खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असेल. ऑन द मार्क सुयोग, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच खऱ्या अर्थानं नाराज होणार यात मात्र शंका नाही आहे. या चेंडूला अवांतर घोषित केलंय. जायचं होतं वाशीला, पोचला काशीला आणि एका धावेची काशी पुन्हा एकदा केली आहे गोलंदाज सुयोग याने. सुरुवातीच्या 2 चेंडूवर मी नक्कीच कौतुक करत होतो सुयोगचं, परंतु तदनंतर थोडीशी लय, लाईन आणि लेंथ सुद्धा भरकटली. काहीशा धावा सुद्धा खर्च झाल्या या षटकातील. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आदळला. चेंडू लॉफ्ट केला, गगनामध्ये भिरकावला. चेंडूच्या खाली खराब कॉलिंग, खराब क्रिकेट. 4 धावा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न जवळपास होत नव्हता. असं असताना दर्शनने चांगलं कव्हरअप केलंय. जिथे झेल होणार होता तिथे आपण पाहिलं झेल तर निसटलाय आणि 2 धावा सुद्धा धावफलकावर ऍड. 3 धावा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 का स्कोरर धरणे गुरुजी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुरुस्ती केली जाते. 2 धावा ज्या आहेत या चेंडूवर दिल्या जातील, ऍड केल्या जातील.
पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता, चांगला चेंडू होता हा सुद्धा. मागचे 3 चेंडू अतिशय अप्रतिम दर्जाचे होते. वाईड यॉर्कर लेनचा चेंडू टाकले होते, त्याचा परिणाम तेवढासा खास झाला नाहीये. सुरुवात जशी पद्धतीची झाली होती सुयोगची, पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केला होता बायकरमॅन NSC खानावच्या स्पर्धेचा सागर काटकर याचा संघाचा कर्णधार आहे या चालू स्पर्धेमध्ये. तदनंतर प्रेशर जो आहे हा बॅटिंग करणाऱ्या संघावर असताना नक्कीच खराब गोलंदाजी झाली. काही धावा सुद्धा खर्ची झाल्या या ओव्हरमध्ये. एकूण 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 1 विकेट सुद्धा आला आणि 4 षटकांचा खेळ जोपर्यंत पूर्ण होईल तोपर्यंत पाहायला जर गेलं तर आई गावदेवी अंदोशी संघाची आतापर्यंतची धावसंख्या 3 बाद 46, 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 46 रन 3 विकेट के नुकसान पर. तर शेवटचं षटक असणार आहे, अंतिम ओव्हर आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 40 जी टोटल होती ती चेस करायची होती आणि एक लो स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिला आणि त्या धावा चेस करता आल्या नव्हत्या जय बाबदेव भेरसे संघाला. तर या गोष्टीचा विचार करून आपण पाहतोय प्रशांत मोरे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग जी आहे ही सातत्याने फिरवली जाते. अंतिम षटक आहे, रोहन याच्या माध्यमातून हे षटक साकारलं जाते. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या बाहेर जातोय, 1 बाउन्स, चौकार. अजून हे टार्गेट जे आहे आवश्यक टार्गेट त्याच्यापासून नक्कीच दूर आहे किंवा म्हणेन जे इथे वाईट चेंडू आलाय पहिल्या इनिंग मध्ये जी टोटल आपल्याला गाठायची आहे त्याच्यापासून निश्चितपणे दूर आहे आई गावदेवी अंदोशी हा संघ. 51 धावा आपण पाहतोय आणि हा 51वा वाईट चेंडू धरणे सरांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली स्कोरबोर्डवर धावा सुद्धा 51 आणि वाईट चेंडू सुद्धा 51वा होता. ते सुद्धा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू असताना आपण पाहतोय चेंडू भिरकावलाय डीप कव्हर रिजनच्या बाहेर. आणखीन एक सुंदर बहारदार चौकार. सुरू आहे, पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत. बॅट्समनचं नाव आहे योगेश शेळके, मॅन फ्रॉम ओम साई सराई. यावेळी अंदोशी संघाच्या माध्यमातून खेळतोय. यावेळी बघा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, पुन्हा मारलेला चेंडू अर्थात यॉर्क लेनचा चेंडू टाकला गेला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल योगेश. पंचांकडे जोरदार अपील, दाद मागितली जाते. अजूनही निर्णय आमच्याकडे कळवला गेलेला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला, 1 धाव पूर्ण केली. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत या चेंडूवर. पंचांकडून इशारा येतोय. तत्पूर्वी एक पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक षटकारामागे ₹100चं पारितोषिक आणि पुरस्कर्ते आहेत श्री सुनीलजी शिंदे, मॅन फ्रॉम मुळखाना. प्रत्येक बॅट्समनला ही संधी आहे, कोणी षटकार ठोकोत प्रत्येक षटकारामागे ₹100चं पारितोषिक. पहिले 3 चेंडू कंप्लीट झाले, शेवटचे षटक प्रगतीपथावर आहे. रोहन गोलंदाजी करतोय. 57 धावा आपण धाव फलकावर सुद्धा पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. तर हे 3 चेंडू किती धावा देणार. योगेश चांगला सेट झालाय, चेंडूवरची नजर त्याची पक्की झाली आहे. आणि असं असताना लोअर फुलरचा चेंडू असून सुद्धा एक मोठा प्रहार केला आणि फिल्डर फंबल झालाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. हॅलो, थँक्यू. चेक ठीक आहे ना. या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार आपण योगेशच्या बॅट मधून पाहायला जर गेलं तर बॉलर फुस आणि बॅट्समन बेकार खुश ही परिस्थिती मैदानात पाहायला मिळते.
इथे सुद्धा चेंडूला लॉफ्ट केलाय, उडवलाय, भिरकावलाय समालोचन कक्षाच्या बाहेर. एक मोठा फटका, षटकार. मास्टर पहा, सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अजिबात धावा आल्या नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये सोडलं तर धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा काहीशा धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांत मोहरेने जे षटक हाताळलं, बॅकफुटर ढकललं होतं बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्यानंतर चौथी ओव्हर आणि आपण जर पाहिलं ही 5वी ओव्हर, धावांचा अक्षरशः वर्षाव झालाय. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी झाली आणि सुनीलजी शिंदे यांनी जे जाहीर पारितोषिक केलं होतं त्याचा मानकरी ठरलाय योगेश शेळके. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, भिरकावलाय. या फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील पुन्हा एकदा अर्धा डझन. बेलोशी विरुद्ध प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जे हनुमान घोटवडे दोन्ही संघाचे कॅप्टन या आणि अर्थातच मुख्याधिकारी सन्मान्य विनयजी शिपाई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. चला पुनश्च या ठिकाणी विनंती करतोय, एका बाजूला PS स्पोर्ट बेलोशी आणि दुसऱ्या बाजूला प्रिशा प्रशांत खंडागळे पुरस्कृत जय हनुमान घोटवडे दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे. तर या ठिकाणी मुख्याधिकारी सन्माननीय विनय यांच्या हस्ते टॉस हेड इज अ कॉल अँड टॉस जिंकलाय या ठिकाणी जय हनुमान घोटवडे संघाने. निर्णय फक्त सांगायचा आहे. फिल्डिंग. ओके, धन्यवाद. तसेच सुहास यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महेंद्र मानकर बोरपाडा यांच्याकडून. तर ते अर्थातच अजय पाटील यांच्या शुभ हस्ते महेंद्र मामा अर्थातच बोरपाडा यांच्या वतीनं जे 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि माझ्यासाठी सुद्धा त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं, त्याबद्दल महेंद्र मामा यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.
वंश रोहित म्हात्रे. वंश रोहित म्हात्रे, आपण प्रेक्षकांमध्ये कुठेही असाल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षाच्या इथे यायचं आहे. जिथे डीजे वाजवत आहे तिथे आपण प्लीज यायचं आहे. वंश रोहित म्हात्रे कोणाच्या सोबत असेल तर प्लीज आपण त्याला या ठिकाणी पाठवायचं आहे. त्याचे पप्पा या ठिकाणी वाट पाहत आहेत. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील खानाव या मैदानावरती. NSC खानावचं हे मैदान आणि अर्थातच एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4. पहिला बॉल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अति वेगानं चेंडूवरती येत आहेत, परंतु या चेंडूवरती 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का, परंतु 2 धावेवरती इथे संतुष्ट झाले आहेत. जिंकण्यासाठी तब्बल 74 धावेचं लक्ष हे आता मात्र या ठिकाणी अर्थातच बेरसे या संघासमोर मात्र ठेवलेलं आहे. जिंकायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांकडे अपील केली आहे, परंतु हा चेंडू मात्र टप्पा पडला. तदनंतर वाईट लाईनच्या आतून गेला. त्याच्यामुळे डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहे. दोन्ही संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे, परंतु दोन्ही संघ एक एक सामना हरून मात्र इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे ही मॅच जिंकणं तितकीच गरजेची आहे. ओहो, ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुमित पाटीलने अगदी प्रभावित केलेलं आहे. आपल्या कॅप्टननी आपल्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं षटक हाताळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये इथे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती ढकलण्याचं काम केलंय. परंतु सूरज कवळे म्हटलं की या मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी कित्येक वर्ष पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये, परंतु चेंडू मात्र गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या बाहेर येतोय. GPL ब्रँडेड चौकार. तो अशा वेळेला हे काम लिहिलं तो मात्र पार करतोय. आपल्या संघाला इथे आपण जिंकू शकतो किंबहुना एक चांगला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न मात्र करत आहे. पहिलं षटक त्याला दिलं, त्याने आपल्या षटकामध्ये एक चौकाराचा अपवाद वगळता खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. अप्रतिम बहारदार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा मात्र आलेले आहेत. येणारे 24 बॉल आणि आता जिंकण्यासाठी धरणे गुरुजी सांगतात की 68 धावेंची गरज आहे. 68 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली होती पहिल्या सत्रामध्ये, ती म्हणजेच बेरसे संघानं. तदनंतर योगेश शेळके यांची अगदी तडाखेबंद आणि बेधुंद अशी फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती अगदी 73 धावा पूर्ण केल्या. 74 धावेचं टार्गेट हे मात्र ठेवलं होतं आणि ते पूर्ण करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. नवीन आता गोलंदाज मैदानावरती योगेश शेळके. फलंदाजीने तर सर्वांना त्याने प्रभावित केले, परंतु या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये योगेश शेळके म्हटलं की एक मोठा खेळाडू आहे. मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, आज कित्येक वर्ष त्याला ओम साई सराई या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. पूर्वी ॲज अ बॅटर म्हणून तो मिडल ऑर्डरला यायचा, परंतु आता त्याच्यामध्ये त्याने आमूलाग्र बदल केले आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तो आता माहेर झालाय. कित्येक वेळेला आपण त्याला कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं, कधी बाहेरच्या दिशेनं, कधी वाईड यॉर्कर अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला सातत्यपूर्ण सदैव पाहायला मिळते. पहिला बॉल इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि आता फलंदाज प्रशांत मोहरे बॅक टू द पवेलियन.
ठिकाणी मुख्याधिकारी सन्मान्य विनयजी शिपाई यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजे सूरज कवळे याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सन्मान्य रवीजी शेळके साहेब यांच्या वतीनं देण्यात येणार आहे। अंदोशी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं योगेश मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु ते कार्पेट आधार घेतला। एकच धाव मात्र पूर्ण केली आहे। दर्शन मैदानावरती आला त्याने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा सूरज कवळेला स्ट्राइक वरती आणलेला आहे। सूरज म्हटलं की मला 6 बॉलवरती 6 षटकार मारलेले आठवत आहेत किंबहुना याच मैदानावरती त्याने केलेली एक बहारदार फलंदाजी मला आठवत आहे परंतु आज मात्र येथे फलंदाजी कशी करणार आहे। फ्लड लाईट्स आहेत नाईट मध्ये खेळणं फार कठीण असतं परंतु इथे मात्र सूरज कवळेच्या बॅट मधून येतो एक जबरदस्त अफलातून फटका सीमारेषेच्या बाहेर षटकार। रुपयाचं पारितोषिक लावलं होतं विनयजी शिपाई आणि आता 500 रुपयाचं पारितोषिक हे सूरज कवळेने मात्र जिंकलेलं आहे। एक तो षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या दाफलकावरती वाढतीये 13 धावा। पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढला क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव मात्र पूर्ण केली आहे। एका धावेच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावतीये 14 धावा आतापर्यंत आल्या। गोलंदाज योगेश शेळके आला त्याने मात्र प्रभावित केलं जरी एक षटकार दिला असला तरी 3 चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत। पुन्हा एकदा ओ हो इथे मात्र कदाचित बॅटची कडा घेतली होती का पंचांमध्ये आणि खेळाडूंमध्ये थोडंसं इथे टकराव झाला आणि या चेंडूवरती नक्कीच किती धावा घेतल्यात 2 धावा मात्र पूर्ण केल्यात। बघा प्रत्येक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चांगला बॉल आहे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे। एक धाव एक्स्ट्रा वाढतीये। सुनील शिंदे यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र आहे हे देखील नोंद घ्यायची आहे। प्रत्येक संघाला या ठिकाणी नक्कीच सुवर्ण संधी आहे। बक्षिसांची खैरात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। आता 19 बॉल मध्ये 57 धावा पूर्ण करायच्या आहेत। 19 बॉल आणि 57 धावा मॅच मध्ये आता अगदी आपण पाहायला गेलं तर ही रोमांचकारी मॅच पाहायला मिळते। जोपर्यंत मैदानावरती सूरज आहे तोपर्यंत हे आव्हान पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। अच्छा पंचांनी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे। गोलंदाजी शैली मात्र या ठिकाणी चेक केली जाईल। तर वयात माझ्या दिशेनं एका बाजूला अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत बापदेव भेरसे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी संघ खेळत आहे तो म्हणजेच आई गावदेवी अंदोशी। या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आहे। आता येणाऱ्या 19 बॉल मध्ये 57 धावीची गरज आहे।
पंचांनी नो चेंडू म्हणून घोषित केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस लावलेलं आहे ते म्हणजे सुनील शिंदे यांच्या वतीनं फलंदाजाने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रति षटकारास. येणारे आता 19 बॉलमध्ये 57 धावांची गरज. या षटकातील आता शेवटला बॉल असेल. मॅच मध्ये नक्की जिंकायचं असेल तर सूरज कवळेला. अंपायर नो चेंडू कोणता दिलेला आहे ते मात्र विचारणा करतोय. गोलंदाज थ्रो म्हणून घोषित केले ना, तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा आपण आता ऍड करणार आहोत. एकूण 3 धावा घ्यायचा. नोची 2 आणि 16 धावा होत्या आणि त्याच्यामध्ये आता या ठिकाणी एक नोची धाव आणि त्यानंतर 2 पेनल्टीच्या म्हणजे 3 धावा इथे वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे 19 धावा संख्या आतापर्यंत धावफलकावरती झाली आहे. अजून देखील एक बॉल मात्र शिल्लक आहे. सेकंड ओव्हर मधील गोलंदाज योगेश शेळके याला त्यानंतर आता त्याची ओव्हर कंप्लीट करण्यासाठी नवीन गोलंदाज मयूर पाटील मात्र आलेला आहे. येणारे आता या ठिकाणी 19 धावा धावफलकावरती याला जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष्य आहे. त्याच्यामुळे इथे आता पाहणार आहोत की नवीन गोलंदाज म्हणजे ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आलेला आहे. आता 19 बॉल मध्ये 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्ट्राइक एंड वरती दर्शन पोळकर आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन म्हटलं की या मैदानावरती त्याने मारले षटकार मला अजूनही आठवत आहेत. त्यामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये. आणि आता पाहूया त्या प्रकारची इथे खेळी मात्र करणार का, आपल्या संघाला या ठिकाणी विजयश्री खेचून आणणार का, याकडे लक्ष असेल. ओहो, हा चेंडू मात्र वाईट लाईनच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा वाढतीये. एका धावेच्या साह्यानं 20 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 19 बॉल मध्ये इथे 54 धावांची गरज आहे. 54 रन्स रिक्वायर्ड इन 19 बॉल्स. पुन्हा एकदा मयूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्षेत्र खाली, चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय. एक महत्वपूर्ण चौकार. आहेत तर दुसऱ्या बाजूला सुधीरजी चेरकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी अंदोशी. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचं घमासान युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मॅच रोमांचकारी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण सूरज कवेसारखा खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 50 धावेची गरज असताना नवीन गोलंदाज मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे त्याचं सुमित पाटील. आपल्या स्पेलमधील ही शेवटची ओव्हर असेल, परंतु आज खऱ्या अर्थानं सुमितने मात्र प्रभावित केले. अंदोशी गावचा हा खेळाडू आहे, परंतु अंदोशी गावातील त्याचे सर्व सपोर्टर असतील किंबहुना त्याला मोबाईलच्या माध्यमातून पाहत असतील, गावामध्ये अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून पाहत असतील, ते मात्र खुश असतील. चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आखू टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइडला खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये. परंतु सुमित पाटील म्हटलं की व्हेरिएशन आहे, व्हरायटी आहे. प्रत्येक बॉलवरती अगदी विचारपूर्वक नियंत्रित अशी गोलंदाजी मात्र केली जाते. येणारे आता चेंडूकडे आपण पाहायला गेलं तर 17 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण करायचे आहेत. 17 बॉल्स आणि 50 धावांची गरज. ओहो, आखू टप्प्याचा बॉल. इथे पंच व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 17ला आता 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. 17 बॉल आणि 49 धावांची गरज. सुनील शिंदे यांच्या वतीनं प्रति षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने आहे. जरी वाईट चेंडू फेकले असेल तरी देखील प्रतिस्पर्धी संघाला इथे डॉट काढण्याची क्षमता सुमित पाटीलकडे आहे आणि ते मात्र काम त्याने करून दाखवले. सूरज कवळे याला सुद्धा संधी आहे. मुख्याधिकारी विनयजी शिपाई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चांगला बॉल आहे, एक्स्ट्रा कव्हरला आलाय. अर्थात लॉंगॉपच्या दिशेला एक धाव मात्र पूर्ण केली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये, कारण आपण स्कोर कार्ड वरती पाहिलं तर चेंडूंमधला आणि धावांमधला फरक हा भरपूर आहे. त्याच्यामुळे मोठे फटके मारल्याशिवाय पर्याय नाहीये, तो म्हणजे भेरच्या संघाला.
15 बॉल मध्ये आता 48 धावांची गरज आहे. 48 रन्स रिक्वायर्ड इन 15 बॉल्स. पुन्हा एकदा सुमित पाटील मैदानावरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, इथे मात्र पंचांकडे पाहिलं, परंतु पुन्हा एकदा दर्शनला वाटलं होतं की हा चेंडू मात्र वाईट जाईल की काय, परंतु अप्रतिम बहारदार गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या आता 14 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. बघा, मॅच मध्ये जिंकायचं असेल तर दर्शन पोळकरला इथे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅट फिरवली, परंतु पंच मात्र आमच्या दिशेने वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा मात्र पोहोचवलाय. तसेच सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांच्या वतीनं माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा देखील मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र छोटू बराच हवेमध्ये होता, परंतु तुम्हाला जर एखादा मोठा फटका घ्यायचा असेल तर तुमचं ताकद, तुमची टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. परंतु इथे मात्र फटका चुकला आणि डॉट बॉल मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. 13ला आता 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा सुमित पाटील मैदानावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सुनील शिंदे यांच्याकडून मिळतील 100 रुपये. कमांडीचे मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अगस्त्य अर्थ मूव्हर्स पुरस्कृत जय बाबदेव बेडसे संघ. दुसऱ्या बाजूला सुधीरजी चेरकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि गावदेवी अंदोशी. या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आणि ही अस्तित्वाची लढाई आहे दंडेगुरुजी. कारण तुम्ही जर या मॅच मध्ये जिंकलात तर सुपर 8 मध्ये जाण्यासाठी तुमचे चान्सेस वाढणार आहेत, परंतु जर हारलात तर या स्पर्धेची तुम्हाला 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आपल्या ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या आपण स्पर्धेकडे पाहिलं. गेले कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा घेतोय. हे 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळते. 3 पर्व अगदी आनंदानं, उत्साहानं, गुण्यागोविंदानं साजरी केली आणि याचं सर्व श्रेय मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि आमची संपूर्ण कोर कमिटी यांना जातं. प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाहीये, परंतु आपण घेतलेली अथांग मेहनत ही आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेली आहे. आपल्यातील बरेचसे जे ग्रामीण खेळाडू आहेत ज्यांचा खेळ आपण आयुष्यामध्ये कधीच पाहिला नव्हता, ते मात्र ग्रामीण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि हे यश. आणि नक्कीच आपण धन्यवाद जर द्यायचं झालं तर ते संघ मालकांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया, कारण त्यांनी जर पुढाकार घेतला नाही तर ही स्पर्धा पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे 16 संघ मालक आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. कारण आपल्या स्वतःच्या कमाईमधील पैसे खर्च करून आपल्याकडील ते खेळाडूंना संधी देत आहेत. मग त्याच्यामध्ये 16 संघ मालक त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार देखील केलेला आहे. काहींचा शिल्लक आहे त्यांचा सुद्धा आपण सत्कार मैदानावरती व्यासपीठावरती करणार आहोत. वयात मॅचच्या दिशेनं येणाऱ्या 12 बॉल्स वरती 41 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 41 धावांची गरज. नवीन गोलंदाज मैदानावरती संचित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक वरती सूरज कवळे. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. छोटू टप्पा पडला तर नंतर थोडासा खालीच राहिला. त्याच्या रडार मध्ये किंवा त्याच्या स्लॉट मध्ये आला नाहीये. संचित पाटील हा सुद्धा एक उगवता सितारा आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, किंबहुना यामध्ये गावदेवी अंदोशी संघाला पूर्णपणे वापसी करून देण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 11 बॉल मध्ये 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठा फटका सूरज कवेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. आरामात विजय प्राप्त करेल, परंतु त्याच्यामध्ये अडथळा कोण आहे तर नाव आहे सूरज कवळे. विसरू नका ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी संचित पाटील. ओहो, इथे मात्र टप्पा पडला, तदनंतर टर्न झाला.
बघा आज अंदोशी गावामध्ये सुद्धा एक चांगलं क्रिकेट आहे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चांगले चांगले कुस्ती पेलवान तर आहेतच, चांगले चांगले कबड्डीपट्टू सुद्धा आहेत, परंतु क्रिकेटपट्टू सुद्धा चांगले आहेत या ठिकाणी. मग सुमित पाटील असेल किंवा त्याच वेळेला संचित पाटील असेल, त्यांनी सुद्धा प्रभावित केले. आपला गुणवत्ता कौशल्य सर्व काही दाखवले. लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र इथे दुसरीचा सुद्धा प्रयत्न मैदानावरती केले, 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात. आणि आता पंचांच्या वतीनं पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की तो मात्र या ठिकाणी डेंजर झोन मध्ये आहे. बघा सुनील शिंदे आज मात्र त्यांनी सर्व खेळाडूंना प्रेरित किंवा प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिसांची खैरात केली आहे. प्रत्येक षटकारासाठी सुनील शिंदे यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक मात्र अर्थातच दिलेलं आहे. आणि माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन माझ्यासाठी सुद्धा त्याने 500 रुपयाचं पारितोषिक दिले. त्याबद्दल सुनीलजी शिंदे आपला मी या ठिकाणी सहर्ष आभार व्यक्त करतोय. कारण बऱ्याच वेळेला खेळाडूंना बक्षिसं लावली जात आहेत, परंतु आज समालोचकांना देखील सुनील शिंदे यांनी खुश केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार. तर फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. तुम्ही dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून रिप्लाय सुद्धा पाहिला. आठ चेंडू आणि 33 धावांची गरज. मैदानावरती पुन्हा एकदा सूरज कवळे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल मध्ये 33 धावांची गरज. कशा पद्धतीने मॅच जिंकवणार पुन्हा एकदा संचित पाटील मैदानावरती. ओहो इथे मात्र पंचांचे हात जमिनीला समांतर, अतिरिक्त 1 धाव मात्र वाढती. एका धावेच्या साह्याने धाफलकावरती बदलाव पाहायला मिळतोय. आता 42 धावा धाफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 8 ला आता 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. मॅच मध्ये दोलायमान स्थितीमध्ये ही हा सामना आपण म्हणू शकतो. दोन्ही संघ इथून आता जिंकू शकतात किंवा तो आशावाद निर्माण झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि आता मात्र एक महत्वपूर्ण फलंदाज सूरज कवळे मात्र तंबूमध्ये परततोय. तीस धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे ती म्हणजेच सुधीर चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी या संघानं मात्र प्रभावित केलं. संचित पाटीलनं प्रभावित केलं, सुमित पाटीलनं. हे दोनही बंधुराज आपल्याला अंदोशी गावातील पाहायला मिळत आहेत. आणि आज त्यांचा खेळ पाहून अंदोशी गाव ग्रामस्थ या ठिकाणी नक्कीच खुश झाले असतील. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकले. येणाऱ्या आता 7 बॉल मध्ये 32 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र फटका फसलाय. 1 धाव तर कंप्लीट केली, एका धावेने मात्र काही होणार नाहीये. आणि अशा वेळेला इथे 4 ओव्हरची सांगता झालेली आहे आणि धावफलकावरती धावा वाढतील ते म्हणजेच 43 आकड्यावरती येणारे 6 बॉल मध्ये 31 धावांची गरज. बघा प्रत्येक षटकारासाठी सुनील शिंदे यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येणारे 6 बॉल आणि 31 धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करण्याचा प्रयत्न आता कशा पद्धतीने करणार. कित्येक वेळेला आपण याच मैदानावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार मारणारे खेळाडू मात्र पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकारची पुनरावृत्ती या मैदानावरती होणार का, जिथे त्यांना अडवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी योगेश गायकर हा खेळाडू गोलंदाजीसाठी आलेला आहे. 6 बॉल आणि 31 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती एक चाणक्य असा हा खेळाडू विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट लागली तर ही धावसंख्या कंप्लीट करण्याची ते पोटेन्शियल, ती क्षमता विवेककडे आहे. परंतु योगेश गायकर हा सुद्धा तितकाच हुशार आहे, तरबेज गोलंदाज आहे. येणारे 6 बॉल आणि आता 31 धावांची गरज. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल टप्पा पडला, तदनंतर अगदी काना जवळून गेला, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो, ती मैदानावरती पाहायला मिळाली. आता 5 ला 31 पूर्ण करायचे आहेत. 5 चेंडू आणि 31 धावा. शक्य अशक्य असं आव्हान मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुधीरजी चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी या संघानं कमबॅक केलाय, वापसी केली आहे. आपल्या बाजूनं नक्कीच जिंकण्याची आता त्याने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. या चेंडूवरती मात्र चेंडू सरळ गेला, सीमा रेषेच्या
दिशेनं, परंतु अजून देखील तिथे मात्र अप्रतिम फंटास्टिक फिल्डिंग मात्र केली आहे. आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात, परंतु पंच प्रशांतजी बांदेवडेकर यांनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे की नक्की सीमारेषेवरती काय घडलंय. आमचे थर्ड अंपायर आता इथे चेक करतील आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, कोणत्या खेळाडूचा पाय रेषेला लागले आहे का किंवा टप्पा आतमध्ये पडलाय. या बऱ्याच गोष्टी आता या ठिकाणी पाहिल्या जातील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे. तर या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळणार आहोत. या स्पर्धेसाठी सन्माननीय प्रतीकजी खारकर साहेब सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते उपस्थित प्रतीक खारकर यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर तो सत्कार झाला की सन्माननीय सुधीरजी घरत साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. तर चेंडू फील्ड केलेला आहे, चेंडू आतमध्ये फील्ड केलेला आहे, त्याच्यामुळे धावा सेव्ह केल्यात. अप्रतिम अशा पद्धतीने फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीकजी खारकर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. सुधीरजी घरत यांचा सत्कार आपण करतोय. धन्यवाद सुधीरजी घरत साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मी सहर्ष स्वागत करतोय. तसेच प्रतीकजी खारकर एक डॅशिंग अँड डायनॅमिक व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ओळख आहे. अगदी कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक समाजसेवा, सामाजिक बांधिलकी, ठिकठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दातृत्व ज्यांच्याकडे आहे असे प्रतीकजी खारकर यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. स्क्रीनवरती पाहू शकता अध्यक्षांच्या शुभ हस्ते सुधीरजी घरत यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. तसेच प्रतीक खारकर यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. अगदी ठिकठिकाणी नेहमीच ते मदत करत असतात आणि आज या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी झालेली आहे, कारण आपण पाहायला गेलं तर सुधीरजी चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी या संघाने आता जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर अजून एक सामना जिंकणं हे आपल्यासाठी अनिवार्य असेल. कारण या मॅच मध्ये तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की लीग स्टेजच्या मॅच मध्ये तुम्हाला 3 सामने असतील, त्यापैकी 2 जिंकायचे आहेत. जर तुम्ही एक हारला तरी देखील एक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. परंतु उद्या मात्र आपल्याला सुपर 8 चे सामने पाहायला मिळतील. सुपर संडे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओहो, इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 संघादरम्यान टॉस झालेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच PS स्पोर्ट बेलोशी आणि मे बी जय हनुमान गोटोडे या 2 संघादरम्यान टॉस झालेला आहे. आणि ज्या संघाकडे टॉस गेला त्या संघाने कृपया आपला निर्णय घेऊन लगेच मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. तर या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर सुधीर चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी संघ विजय झालाय. तसेच अगस्त्य अर्थमूव्हर्स पुरस्कृत जय बाबू बेळसे या संघाने सहभाग घेतला. त्याबद्दल संघ मालकांचे, कॅप्टनचे, खेळाडूंचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. बघा, सुनीलजी शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली आहे. आता जो नवीन सामना सुरू होणार आहे त्या सामन्यामध्ये देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक हे सन्माननीय सुनील शिंदे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. याची नोंद मात्र घ्यायची आहे. आज त्यांनी ATM ओपन केले आहे, रोख कॅश आणलेली आहे आणि आमच्यापर्यंत ती पोहोचली सुद्धा आहे. कॅश ॲडव्हान्समध्ये पोहोचलेली आहे.
त्याबद्दल नक्कीच आता पाहूया कोणते असे खेळाडू आहेत ते षटकार मारून 100 रुपयाचं पारितोषिक जिंकणार आहेत. ड्रीम्स क्रिकेट.in या चॅनलच्या माध्यमातून या